मित्रांनो समोरचे ते शिखर दिसतात त्या शिखरावर आपल्याला जायचं आहे. हा महादरवाजा आहे. आणि इकडे शिवकालीन अवशेष आहेत बघू शकता. जय श्रीराम मित्रांनो, मी गजानन पवार स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे दिवा स्टेशनला आणि आता आपण जातोय माहुलीगडसाठी. तर दिवा स्टेशनवरून आपल्याला इथून आसनगावला जायचं आहे ट्रेनने. तर माझे मित्रसुद्धा आहेत ते ट्रेनमध्ये भेटतील, तुम्हाला त्यांची ओळख करून देईल. तर जाऊया आपण पण. स्टेशनला बसता कोण दिसत नाही. रात्रीचे 1:30 वाजलेत. रात्रीचे 1:30 वाजता सुद्धा तुम्ही गर्दी बघू शकता त्या ट्रेनला. तर मित्रांनो आता ट्रेन आले आहे, तर आपण ट्रेन पकडूया. तर बघूया आता कुठे आहे ते. हा आपला मित्र आहे, गेटच पकडलेला आहे. गेट टू कर. बाकीचे कुठे आहेत? ही आपली गँग आहे आणि आम्ही आता 7 जण आहोत. झोपलीत बघा कशी. झोपून झालं होते. आता मी आसनगाव स्टेशनला उतरलोय आणि ही बघा आपली पब्लिक. बाय काठी घेऊन येतोय. हे बघा झोपायला उठलेत. मित्रांनो आता आपल्या स्टेशनला 2 तास तरी थांबायला लागणार आहे. तर थांबूया आपण. मित्रांनो 2 तास आम्ही स्टेशनला थांबलो. आता 2 तास स्टेशनला थांबवता आम्ही निघालोय. आता बघूया रिक्षा कुठे भेटते का. तर मित्रांनो आता आपण स्टेशनच्या बाहेर आहोत. हा इकडे स्टेशन आहे आणि स्टेशनपासून तुम्हाला दाखवतो मी. लिहिलेले आहे की किल्ले माहुलीला जाण्यासाठी आपल्याला 250 रुपये लागतील. आणि हा इथे रिक्षा स्टँड आहे बाजूलाच. आम्ही रिक्षा उतरली. आता निघाली माहुली जाण्यासाठी. जाऊया आपण. तर मित्रांनो आता आपण रिक्षातून उतरलोय आणि हा समोरच आपल्याला गेट दिसतोय. आणि गेट म्हणून शिरल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला जायचंय. तर जाऊया. जर तुम्हाला नाश्ता किंवा जेवण जर ऑर्डर करायचं असेल तर इथे तुम्हाला नाश्ता किंवा जेवण मिळेल. आणि इथून आपल्याला नंतर या रस्त्याने जायचं आहे. मित्रांनो माहुलीगडचा मेन गेट सध्या बंद असल्यामुळे आपल्याला बाजूच्या रस्त्याने जायचं आहे. तर आपण आता बाजूच्या रस्त्याने जाऊया. तुम्हाला मी रस्ता दाखवतो कसं जायचं ते. राजमाता जिजाऊ उद्यान.
ते रस्ता कुठून बोलतो माहिती आहे काय? मला बोला करत बसलो नाही ते बोलले लाकडी पूल ह्या साईडली बघ, कुठल्या साईडली ते बोललं नाही. ह्या साईडनी जा फक्त. मेन रोडला जाऊ नको, बंद आहे. मेन रोड तरी कुठं आहे आपल्याला दिसलंच नाही. पुरा असतो टाइम किती झाला चालू? मित्रांनो आता आपण ट्रेकला सुरुवात केली. तर बघूया आपल्याला किती टाइम लागतो तो जायला. पण घर आहे दूर येते वाडा कुठं असं वाड्यात. तर मित्रांनो आपण पुढे आल्यावर आपल्याला इथे 2 रस्ते भेटतात. आता ह्या रस्त्याने आता जाऊया इकडून. तर जाऊया आपण. थांबू नका चला. आता कोणाला खाय पिणं काय भेटतं करून नाश्ता पण केलो. मित्रांनो आपण पहिल्या ब्रिज जवळ आलो. जाऊया आपण, दाखवतो तुम्हाला. तिथं दाखवलेलं आपल्याला मार्ग दिलेला आहे, बघू शकता. माऊली किल्ल्यासाठी जाण्याचा रस्ता इकडे आहे. मित्रांनो हे बघू शकता, इथे निशाण दिलेले आहे जाण्याचा रस्ता. तर त्या रस्त्याने आपण जाऊया. मित्रांनो बघू शकता इकडे धुकं आलेलं आहे. दम पण लागला खूप. धुकं झाले सगळे. लग्न 2 महिने 5 मिनिटं चालल्यानंतर दमायला लागले. काय बोलणार त्यांना. काय म्हणजे यार, जिमचा बंदा तू दमलास तू. दम पण जास्त लागते ना भरपूर दिवसांना, म्हणून त्यांना माहिती आहे कोरोना दम लागतो म्हणून बांधाय पण गेले. माहिती होतं
मित्रांनो रस्ता बघा उभाच गेलाय वरती, दम पण खूप लागलाय. खूप दिवसांनी आता ट्रॅक करतो त्यामुळे दम लागतोय खूप. सवय मोडली. चले दम लागला नाही. काय जायचं काय करतोय. रस्ता बघा की तिथं थोडं डेंजर आहे. हा येतो मी. मित्रांनो रानमेडीची फुलं बघा किती जास्त आहे तिकडे. तुमच्याकडे ह्या फुलांना काय आवडतं ते नक्की सांगा कमेंट करून. मित्रांनो समोरचे ते शिखर दिसतात त्या शिखरावर आपल्याला जायचं आहे. आपल्याला इकडून असं फिरू तिकडे जायचं आहे. तर जाऊया आपण. दम पण खूप लागतोय. बघूया मित्रांनो इकडे आपला फोटोशूट चाललाय. या भाई यो बिल्डर देखो बिल्डर. काय करता बिल्डर. हो एक बिल्डर दुसऱ्या बिल्डरला सांगते पोत कशी मारायची. बटरफ्लाय भाऊ बटरफ्लाय काढतो. बटरफ्लाय या कोण बटरफ्लाय तुम्हाला दाखवतो. बटरफ्लाय दाखव. भावाची पोज बघा. पोज जे तुम्हाला शिकायचं असेल ना तर प्रतीक देवेकर म्हणून इंस्टाला आहे. त्याला फॉलो करा आणि त्याला मेसेज करा, डीएम करा. हो बॅकग्राऊंड बटरफ्लाय. बटरफ्लायचा लकवा गेला आहे आता. आला बटरफ्लाय जवळ इकडे बघ. ए बोरा असा खाली नको घेऊ. असं इकडनं काढ असा वरती झाला. तो राईट हँड बरोबर आहे. ओके. तुम्हाला वाटतं ह्याची बॉडी नाही ह्याची चोर बॉडी आहे. दाखवत नाही कुणाला. दाखवल्यानंतर नजर लागेल सर्वांना. पण त्याच्यापेक्षा जास्त कटिंग आणि बॉडी पण आहे. डोक्या कमी होत चाललाय. तर बघा इकडे निसर्ग बघा किती चांगला आहे. तुक्यामुळे काय दिसत नाही. मित्रांनो ही फुलं बघू शकता किती भारी वाटतात. मित्रांनो आपण आता जवळपास आलोय आणि इकडे
वातावरण बघा किती शांत आहे. निसर्ग एकदम सुंदर दिसतो बघा. आणि त्यामध्ये धुकं पण एकदम भारी वाटतंय. तर मित्र पुढे गेलेत. तर आपण जाऊया पटापट होतोय. फुदरीचा नीट यायचं समोर. जवळपास आलोय आपण आता. 2-3 मिनिटावर जायचं आहे. चला रे. बघताव. फोटो काढण्याच्या नादात टाइमपास झालाय खूप. काय माहित बघ लेट झाला रे. आम्ही सह्याद्रीमध्ये फिरायलो ना तर जास्त टाइम फोटो काढण्यातच जातो. हरवून जातो. भारी वाटतं एकदम सह्याद्रीमध्ये आल्यावर. तुम्ही पण एकदा येऊन बघा. शांत वातावरण. मन पण आपलं एकदम शांत होतं. तर आपल्याला टोकावर जायचं आहे. मित्रांनो आपण जवळजवळ 1.5 तासाचा ट्रॅक पूर्ण केलाय. आपल्याला 10-15 मिनिटं तरी जायचं आहे. आणि वरती रस्ता बघा उभाच गेल्या वरती. आता गेला असता. जाऊया आपण यार. थांब ना बघू नको. आपले मित्र पुढे चाललेत. जाम जमलेत ते पण. खूप जमलं. नितीन काय बोलतोय? कसं वाटतंय? प्रतीक लय दमलाय. त्या चेहऱ्यावरून समजतंय फार जमलोय. तरी पण तो ट्रेन मध्ये येताना पण झोपून आला 2-3 तास. स्टेशनला पण 2 तास झोपला आणि अजून त्याला दम लागलाय. मी एकटाच असा होतो की तुझ्यासोबत मी पण होतो. पूर्ण जागा मी आलोय तुमच्यापेक्षा. काय बोलतोय? मित्रांनो हा बसलाय कुठे माहितीये काय? दिव्याला बसलाय. आम्ही 10:30ला आम्ही दादरला आलेलो मित्रांनो. काल रात्री झोपलो ना. काल सकाळी उठलो जागा जाऊ. अजून झोपलो नाही. झोपला पण नाही. पुढे कामावर जायचं आहे. झोपणार पण नाही काय. कामावर तुमचं काय हवं? हेमंत काय बोलतो? काय 2 शब्द काय? कसं वाटलं काय? हेमंत पण जाम जमलं. काय बोलेल तू तरी? पुढे दुःख आहे काय समजत नाही. काय बोलायचं दुःखाचा आणि संबंध काय बोलण्याचा? काय दिसतं ते बोललं काय. हो बा बरोबर बोलला. अंधार आलाय डोळ्यावरती. डोळे पाण्यावर. हे सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य बघून माझे डोळे पाण्यावले. तेच सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. भान भाषण दिलं ना. चला थोडा दम खाल्ला आता. बसायचं ना अजिबात. आता माघार नाही. बोल ना. एवढं तू कधी चालला होतास का? खूप चाललोय. मग आता पण चालतो. तुझं यश नाही. यश नाही. फक्त चालवतो. काय नाही. सक्सेस भेटेल एक दिवस. सक्सेस भेटेल.
तू आज मेहनत कर, तुला उद्या सक्सेस भेटेल. आयुष्याच्या वळणावर काय विशेष क्षण दिला हा प्रतीक तुझे पण आपल्या घराचे आपल्याला काय दिसत नाही. हो करते तर मित्रांनो बस आता पहिल्या शिडी जवळ आलो आपण. तर जाऊया पहिल्या शिडीने. गावात बसून जायला नंतर काढूया फोटो. हॅलो, चला आपण डायरेक्ट किल्ल्यावरती जाऊया. कुठं चलिए. गवत बघू शकता माझ्या खांद्यावर गवत आहे. खाली आहे हे आहे जागा शाळा आहे काय मित्रांनो इकडे बघतो पाण्याचा टाका इकडे. आपल्याला किती आहेत टाका पाण्याची मित्रांनो हे पाण्याचा टाका आहे. पाण्याच्या टाक्यापासून 2 रस्ते भेटतात आपल्याला. एक इकडे समोर पाण्याच्या टाक्यासमोर आणि थोडं इकडे. आपल्याला ह्या साईडने जायचं पहिल्यांदा. बघूया. या हा आपला पार्टनर आहे, सोबतच आहे आपल्यासोबत, सकाळपासून सोबत आहे. त्यासोबत एक रील काढली आहे, तुम्हाला इंस्टा आयडीवर माझ्या भेटेल, नक्की बघा. आम्ही गडा डोंगर राहणार, साखर शिवाच होणार. हे निशान भगवे भुवळ फडके, शत्रूंचे मग कालीज धडके. लढणार साखर शिवाच होणार. गड्या डोंगर राहणार, साखर शिवाच होणार. हे निशान भगवे भुवळ फडके, शत्रूंचे मग कालीज धडके. मोर आम्हीच जाणार, साखर शिवाच होणार. ए आम्ही गडा डोंगरच राहणार, साखर शिवाच होणार. शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो आपल्याला
तुम्ही दाखवलं आपल्याला इकडे महादरवाजाकडे जायचंय. जाऊया महादरवाजाकडे. जाऊया आपण महादरवाजाकडे. कल्याण दरवाजा लय डेंजर आहे बाबा. आलो आपण. महाराजांची मूर्ती बघू शकता पाठी महादेवाची पिंड आहे. आपल्या समोरच आपल्या राजांची प्रतिमा सुद्धा आहे. मग दाखवतो मी व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहत आहे आपण. आपण आता इकडे बघू शकता पिण्याचे पाणी इकडे आणि इकडे महादरवाजा आहे. तर आपण पहिले दर्शन करून घेऊया. इकडे बघू शकता महाराजांची समूर्ती आहे. इकडे सुद्धा आहे. मित्रांनो आता मी दर्शन घेतो. आता महादेवाचं दर्शन घेतलंय. आता आपण आपल्या महाराजांचं दर्शन घेऊया. आपल्या महाराजांचं पण दर्शन झालंय. मित्रांनो तुम्ही पण दर्शन घ्या आता. मित्रांनो आता राजांचं दर्शन घेतलंय. तर आता आपण महादरवाजाकडे जातोय. मग दाखवतो महादरवाजा. बघू शकता इकडे महादरवाजा इकडे आहे. इकडे गुफा आहेत. इकडे बाजूलाच बघा खोल्या आहेत. या इकडे 2 मोठ्या खोल्या आहेत आणि इकडे एक. तर हा महादरवाजा आहे. आणि इकडे शिवकालीन अवशेष आहेत. बघू शकता. तर मित्रांनो आपण महादेवाचं आणि आपल्या राजांचं दर्शन घेऊन झालंय. आपण आता पुढे जाऊया. हेमंत कसं वाटला? एकदम मस्त वाटलं. भारी आहे ना. महादरवाजा एकदम छान होता. महादरवाजाकडून आल्यास समोरच आपल्याला महादेवाची पिंड आणि आपल्या राजांची प्रतिमा भेटते. दर्शन घ्या. दर्शन खूप भारी वाटतं एकदम. आपण आता पुढे जाऊया. परतीचा प्रवास चालू झालाय आपला. गेले ना तिथे आपण बघून सगळ्यांनी फोटो काढला. आम्ही तो बोललो मग तेच राहुल राहिलं. तर मित्रांनो आता आम्ही परतीचा प्रवास करतोय
आणि व्हिडिओ इथंच संपवतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.